आपण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या ची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीच्या सांडपाण्यावर पिकवल्या जातात विषारी भाज्या, मनसेने केला बदमाशांचा पर्दाफाश। ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेकडे जवळपास 3.5 एकर पडीक जमिनीवर तेथून जाणाऱ्या गटारे व नाल्यातील घातक रसायन व सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला पिकवत असल्याची माहिती मनसे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांना मिळाली होती। त्यांनी सागर जेधे, नगरसेवक मनोज घरत, दुर्गेश चव्हाण, दीपक शिंदे, रवी गरुड आदी कार्यकर्त्यांसह सदर ठिकाणी जाऊन शनिवारी सकाळी पाहणी केली। रेल्वे पॉवर हाऊस लगतच्या जमिनीवर भाजीपाला लावण्याचे आढळून आले। या जमिनीच्या शेजारून सांडपाण्याच्या तुडुंब भरून वाहणाऱ्या पाण्यात डिझेल पंप लावल्याचे आढळून आले। हेच रसायन मिश्रित पाणी शेतमाल पिकवण्यासाठी वापरला जात आहे असे दिसून आले। या शेतीत मुळा, पालक, लाल माठ, मेथी, भेंडी, कोथिंबीर आदी पालेभाज्या पिकवल्या जातात। मनसे शहराध्यक्ष कदम यांनी चौकशी केली असता सदर जमीन मध्य रेल्वेच्या एका इंजिनियरची असल्याचे समजले। ही जमीन चंद्रदेव वर्मा नामक इसम कसत असल्याचे आढळून आले। या इसमाला शेतीबाबत फारसे ज्ञान नसल्याचे कदम यांनी सांगितले। अखेर या इसमाच्या विरोधात मनसेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। डोंबिवली जिमखान्याची पुनर्बांधणी होऊन 13 जुलै रोजी राज्याचे उद्योग मंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन। ठाणे जिल्ह्यात डोंबिवली जिमखाना सर्वात आधुनिक असून ठाणे जिल्ह्यात असा एकमेव जिमखाना आहे। जिमखाना म्हैसकर क्रीडा संकुलाची नवीन इमारत 3 मजली असून तरण तलावावर नवीन पद्धतीची पाणी शुद्धीकरण यंत्रणा ओझोनायझेशन बसवण्यात आली आहे। तळ अधिक 3 मजली इमारत अत्याधुनिक सुविधांसह वातानुकूलित आहे। नवीन इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे काही सभासद सांगत आहेत। याकडे लक्ष वेधले असता मेजारी ठामपणे म्हणाले, संपूर्ण इमारतीचे बांधकाम नियमानुसार असून औद्योगिक विकास महामंडळाने वापर परवानाही दिला आहे। इमारतीच्या बांधकामासंदर्भात काहींची मते वेगळी असू शकतात, मात्र 99% सभासदांनी याला मान्यता दिली आहे। याकडे त्यांनी लक्ष वेधले। जिमखान्याचे संस्थापक सदस्य व दानशूर उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांनी एकूण खर्चाच्या 72% आर्थिक मदत केल्याने हे शक्य झाले असेही मेजारी म्हणाले। माहिती देताना उपाध्यक्ष डॉक्टर अच्युत नायक, कार्यवाह दिलीप भोईर, खजिनदार मधुकर चक्रदेव आदी पदाधिकारी उपस्थित होते। कल्याणात युवा काँग्रेसचा तहसील कार्यालयावर सरकार विरोधात धडक मोर्चा। मध्य प्रदेशमध्ये झालेला व्यापक घोटाळा, राज्यात होणाऱ्या आत्महत्या, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, नवीन सरकारच्या मंत्र्यांकडून होणारी फसवेगिरी, भ्रष्टाचार यासंबंधी कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने युती सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत हल्लाबोल करण्यात आला। शासकीय विश्रामगृह येथून या मोर्चास सुरुवात झाली होती। युती सरकारने अच्छेदींचे स्वप्न दाखवून जनतेची घोर फसवणूक केली आहे। सरकारच्या मंत्र्यांवर असलेले घोटाळ्यांचे आरोप यामुळे नागरिकांची घोर निराशा झाली आहे असे मत युवक काँग्रेसचे भिवंडी लोकसभा अध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त यांनी व्यक्त केले। यावेळी तहसील कार्यालयात या संदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी परिवहन समिती सदस्य सुरेंद्र आढाव, शिक्षण मंडळ सदस्य राकेश मुथा, कांचन कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज आमचा जो मोर्चा होता त्याचे प्रामुख्याने 2 उद्देश होते। एक, आपला सर्वांना माहिती आहे की व्यापम नावाचा जे डायनासॉर भारतात निर्माण झाला आहे, 48 लोकांची बळी ज्याने घेतली आहे, तरी त्या राज्याचे मुख्यमंत्री राजीनामा देत नाही। ज्यापर्यंत ते त्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारनी दबावतंत्र निर्माण करून ते त्यांची इन्क्वायरी इथे तिथे हलवू शकतात। त्या रीतीने आम्ही आज मागणी केली आहे प्रणव मुखर्जी साहेबांना की लवकरात लवकर त्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि म्हणजे त्यांना त्याच्या ऑफिसचा पदभार काढला पाहिजे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।